आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी मामा मामींसोबत कोंढरपूरला गेलो होतो. तुकाई देवी म्हणून आहे. सकाळी नाश्ता वगैरे केला आणि चहा घेतला फक्त आणि डायरेक्ट गेलो. सकाळी लवकरच गेलो होतो. व्हिडिओ काही असं झूम करता आला नाही. गाडीत देवीची मूर्ती ठेवली होती, त्यावेळेस छोटीशी क्लिप ॲड केली होती. खूप छान असं लुक होतं देवीचं. साडी वगैरे मस्त वेअर केली होती देवीला. इकडे आजींच्या अंगात पण येतं त्या देवीचं वारा आहे त्यांना. दरवर्षी आम्ही त्यांच्यासोबतच तुकाई देवीला कोंढरपूरला जात असतो. इथे आरती वगैरे चालू होती आणि मग मंदिरामध्ये नंतर देवी घेऊन गेले. सगळ्यांना म्हणजे जे करायचं ते सगळं झालं आतमध्ये. आजींना परडे पण आहे, ताटे वगैरे भरले. त्यानंतर आरती वगैरे झाली आणि आतमध्ये ज्यावेळेस आम्ही दर्शन घ्यायला गेलो देवीचं, खूप छान असं लुक आहे तुकाई देवीचा. जास्त तिथे व्हिडिओ अलाउड नव्हता मोबाईल, पण मी गपचूप थोडीशी क्लिप ॲड केलेली आहे. आणि हा जो वरती तुम्हाला डेकोरेशनमध्ये दिसते ना, ते हा पूर्ण फुलं सुकलेली होती, पण खूप छान वाटत होती. नवीन वर्षाची सुरुवात 1 तारखेपासूनच केली आहे आणि आता कडक घेतलंय की रोज आपले केलंच पाहिजे. आदल्या दिवशी वाटाणा सोलून ठेवला नव्हता, म्हणून सकाळी वाटाणा वगैरे निसून घेतला आणि मग वाटाण्याची भाजी गरम गरम चपात्या आवडीसाठी पिल्लूसाठी बनवून घेतल्या. आता तरी ठरवलं आहे नवीन वर्षापासून की मी स्वामींची गुरुवार धरणारच आहे. सकाळी खिचडी वगैरे भिजत घातली. आदल्या दिवशी काय घातली नव्हती कारण खिचडीने थोडासा त्रास होतो, पण बरेच दिवस झाले केली पण नव्हती. मग म्हटला तो उपवास पण आहे आणि पिल्लूला पण आवडते म्हणून मी खिचडी वगैरे सकाळी भिजत घातली. शेंगदाणे संपले होते, म्हणजे कूट संपला होता. मग शेंगदाणे भाजून घेतले, कूट करून घेतला. गरमागरम मस्त बेसन केलं उपवासाचं, शेंगदाण्याची आमटी आणि खिचडी बनवून घेतली. जेवण केलं दुपारी. त्यानंतर दुपारी काहीच काम केलं नाही, रानात गेले होते, घराचं काम चालू आहे. तिकडे दिवसभर थांबले, तिकडे काही शूट केलं नव्हतं. त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी मामींच्या घरी आले. त्यांच्याकडे होती ताटं भरायची होती. कोंढरपूरला आम्ही गेलो होतो तुकाई माताला. आल्यानंतर त्यांच्या सवासणी असतात आणि ताटं भरायचे असतात. मामींनी आधीच फोन केला होता. मग म्हटलं संध्याकाळी तिकडे जावं लागेल. मग संध्याकाळी इकडे आले. मस्त अशी आरती वगैरे झालीस आणि मग तिकडे जेवण वगैरे केलं आणि मग घरी आले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया.